48,500च्या कॉलमध्ये मी एंट्री केलेली आहे 30 क्वांटिटीनी. कमी क्वांटिटी घेतलेली कारण की ऑलरेडी ट्रेडला आहे ना खूप लेट झालेला आहे. फास्ट मुवमेंट झाली होती. त्याच्यानंतर जर बघतो ना आपण थोडासा हायला कदाचित एंट्री घेतली असणार आहे. पण स्टील वी आर कम्फर्टेबल. ह्या ट्रेडमध्ये ₹500 जर प्लस दिसले ना आपल्याला तर आपण एक्झिट मारतोय किंवा ₹500 जर मायनस दिसत असेल ना तर आपण हा ट्रेड एक्झिट मारतोय. आणि नेक्स्ट ट्रेड जो असेल ना तो प्लॅन आणि टाईमनुसार घेतला जाईल. कारण हा ट्रेड थोडासा आहे ना माझ्याकडून आहे ना लेट झालेला आहे. अदरवाईज या ठिकाणी आपलं टार्गेट हिट झालं असतं. कदाचित मी या ठिकाणी 60 क्वांटिटीने देखील उतरणार होतो. आणि तेच जर बघतोय ना या ठिकाणी आपण काय केलेली एंट्री टाकलेली. ठीक आहे, रिव्हर्सल होतोय. आय नो दॅट इट्स गोइंग टू हॅपन. त्यामुळे मग आपण कमीच क्वांटिटी या ठिकाणी ट्रेड मारला आता. तर अशा प्रकारे काय आपण हा ट्रेड आहे ना एक्झिट करतो या ठिकाणी. ते जर बघतो ना तर डाऊन साईडसाठी या ठिकाणी ना रॅपिड मुवमेंट आली होती. या ठिकाणी ना सपोर्ट दिसत होता. तर यासाठी जेव्हा सपोर्ट दिसत होता ना त्यामुळे आपण काय केलं होतं थोडीशी नाही तर बायची क्वांटिटी या ठिकाणी टाकून बघितली होती. स्काल्पिंग होती छोटीशी. कारण एवढी रॅपिड मूव्ह जर आली ना एक छोटीशी बाईंग येण्याची शक्यता असते प्रिव्हियस स्विंग लोला किंवा प्रिव्हियस आपला बॉट आहे ना आपल्या बॉटनी ज्या ठिकाणी आपल्याला रिसिस्ट सपोर्ट मार्क करून दिला ना त्या ठिकाणी. तर अशा प्रकारे आपण ट्रेड प्लॅन केला होता. तर ठीक आहे आपण अशा प्रकारे ना 48,400चा कॉल लाँग केलेला आहे. 300 क्वांटिटी या ठिकाणी आपण काय केली लाँग केलेली आहे. ॲव्हरेज प्राईस जर बघतो ना आपण 331 आहे. आणि त्याचा LTP जर बघतोय तर आत्ता सध्या 230 या लेवलला 229, 228 या लेवलला चालू आहे. आणि आपण जर प्रॉफिट बघतोय तर सध्या कॉस्ट टू कॉस्ट चालू आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं या ठिकाणी 48,400च्या कॉलमध्ये एंट्री केलेली आहे. तर त्याचा टार्गेट आणि स्टॉप लॉस या ठिकाणी आपण सेट करण्याचा प्रयत्न करू. 1:1च्या रेशोने आपण त्याचा टार्गेट आणि स्टॉप लॉस देखील सेट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण जर या ठिकाणी बघितलं ना तर प्रिव्हियस स्विंग लो जो आहे ना त्याच्या खाली आपण त्याचा स्टॉप लॉस ठेवतोय. आणि 1:1च्या रेशोने त्याचा आपण टार्गेट आणि स्टॉप लॉस या ठिकाणी सेट केलेला आहे. जनरली हा ट्रेड जो आहे ना हा आपण रिव्हर्सल ट्रेड इनिशिएट केलेला आहे. आणि तेच जर बघतो ना प्राईज ॲक्शन तर प्राईज ॲक्शन सध्या अपसाईडसाठी ट्रेड होती आहे. कदाचित जर बघितलं ना या ठिकाणी तर शार्प डाऊनसाईडची मुवमेंट या ठिकाणी आपल्याला बघायला भेटली होती. आणि या ठिकाणी थोडीशी बाईंग लिक्विडिटी आपल्याला काय बघायला भेटते. आणि त्याबरोबर आपण काय केलेलं आहे या ठिकाणी एक कॉल लाँग केलेला आहे. आपला बॉट देखील आपल्याला या ठिकाणी सिग्नल जनरेट करून देतोय. तर त्याच्यामुळे जर पॉझिटिव्ह पॉईंट जर बघितला ना ह्या ट्रेडमध्ये तर 1-2 पॉझिटिव्ह पॉईंट अशा आहेत ना की या ठिकाणी ना बाईंगची जी लिक्विडिटी आहे ना बाईंगची लिक्विडिटी इथं आयडेंटिफाय झालेली आहे. आणि कन्सॉलिडेशन देखील या ठिकाणी थोडंफार झालं होतं. आणि जर बघितलं ना ही जी इम्पल्सिव्ह बाईंग मुवमेंट सेलिंग मुवमेंट आली होती ना ही ह्या मुवमेंटपर्यंत म्हणजे ह्या प्रिव्हियस जो सपोर्ट होता ना तो आता सपोर्ट बिकम रेसिस्टन्स. तर ह्या रेसिस्टन्सपर्यंत आता ही जी प्राईस आहे ना बँक निफ्टी गेली पाहिजे. या अर्थाने आपण हा ट्रेड इनिशिएट केलेला आहे. ट्रेडच्या मागचे जे लॉजिक असतात ना ते टोटली सिम्पल असतात. आपण आणि सिम्पलच ठेवण्याचा प्रयत्न करतो. बॉटवर आपण पूर्ण डिपेंड राहतो. आणि त्यामुळे जर बघितलं ना आपण या ठिकाणी थोडंसं लेट आल्यामुळं मी कदाचित आहे ना या ठिकाणी सेल नाही करू शकलो. अदरवाईज जर या ठिकाणी पुढे बाय केले असते ना जबरदस्त आपल्याला या ठिकाणी 1:1च्या रेशोने आपला प्रॉफिट देखील हिट झाला असता. बट स्टील आपण काय केलेलं आहे या ठिकाणी बँक निफ्टी लाँग केलेली. लाँग करताना थोडीशी हेवी क्वांटिटी वापरलेली. कारण जर बघतो ना आपण तर मला असं वाटतं की इथून पुढे ना आपण थोडंसं ना पिकअप घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अशा प्रकारे जर बघितलं ना आपण तर या ठिकाणी आपला जो प्रॉफिट आहे ना तो सध्या कॉस्ट टू कॉस्ट चालू आहे. 10:24 झालेली आहे या ठिकाणी. तर आपण बघतो ना एक अपसाईडची मुवमेंट आपल्याला बघायला भेटते. खालून जर बँक निफ्टी बघतो ना तर जबरदस्त सपोर्ट घेतलेला आहे आणि अपसाईडसाठी ट्रेड होती. 300 क्वांटिटीने आपण 48,400चा कॉल या ठिकाणी लाँग केला होता. 300 क्वांटिटी होती. आणि 531चं आपलं या ठिकाणी काय होतं आपला ॲव्हरेज प्राईस होती. आणि आता जर बघतो ना LTP 562 चालू आहे. प्रॉफिट जर बघतो ना 8,000 9,000 ह्या दरम्यान चालू आहे. तर आपण काय करू या ठिकाणी प्राईस चेक करून घेऊ. कारण जर बघतो ना जबरदस्त अपसाईडची मुवमेंट या ठिकाणी शो झालेली आहे. या ठिकाणी सपोर्ट क्रिएट केला होता आणि त्यानंतर मग अपसाईडची मुवमेंट आली. या ठिकाणी आपण बिटकॉइन लाँग केला होता. आपलं या ठिकाणी आपण बँक निफ्टी लाँग केली होती. आणि सध्या जर बघतोय ना तर आपली जो टार्गेट प्राईस आहे ना टार्गेट प्राईजला सध्या बँक निफ्टी 48,800चा जो कॉल आहे ना तो ट्रेड होतोय. या ठिकाणी जर चांगली अपॉर्च्युनिटी जर भेटली ना आपण काय करतोय 1:2च्या रेशोने देखील प्रिव्हियस स्विंग जो आहे ना ह्या प्रिव्हियस स्विंगला आपण काय करू टार्गेट ठेवून आहे ना या ठिकाणी आपण ही सध्याची जी पोझिशन आहे ना ती होल्ड देखील करू शकतो 1:2च्या रेशोने. प्रॉब्लेम हा आहे ना की तर रॅपिड मुवमेंट एवढी आलेली आहे ना की त्यामध्ये काय असेल कदाचित जर लिक्विडिटी पूर्ण जर ऑब्झर्व झाली नसेल ना अगेन डाऊन साईडची मुवमेंट येऊन अपसाईडची मुवमेंट येऊ शकते. पण स्टील आपण काय करू हा ट्रेड ऑब्झर्व करून त्यानुसार आपण डिसिजन घेऊ. 20 ओके ठीक आहे. आपण हा जो ट्रेड आहे ना हा
20,000च्या प्रॉफिटला आपण काय केलेलं आहे, एक्झिट केलेलं आहे. तर हिस्ट्री जर बघितली ना आपण ऑर्डर्समध्ये, तर ऑर्डर्समध्ये या ठिकाणी ना आपण सकाळी 2 ट्रेड, आत्ता सकाळपासून 2 ट्रेड केले होते. हा पहिला ट्रेड होता आणि आत्ताचा ट्रेड 531ला या ठिकाणी आपण एंट्री केली होती. 504ला आपण काय केलेलं आहे, याचा एक्झिट टाकलेला आहे. 300 क्वांटिटी या ठिकाणी आपण बँक निफ्टीचे दोन्ही वेळा आपण कॉल बाय केले होते. 4च्या लेवलला आपण, म्हणजे हा जो टॉप आहे ना, या टॉपलाच आपण आपल्या काय केलेलं आहे, एक्झिट टाकलेला आहे. अशा प्रकारे आपण हा ट्रेड काय केला होता, प्लॅन केला होता. 300 क्वांटिटी आपण या ठिकाणी एक्झिक्यूट केली होती. आणि सध्या जर बघतोय ना, तर अपसाईडची मुवमेंट या ठिकाणी आपल्याला आलेली दिसते. आज बँक निफ्टी थोडीशी व्होलेटाईल आहे आणि लिक्विडिटी जर बघितली ना, तर लिक्विडिटी देखील आज मार्केटमध्ये आपल्याला शो होते. आणि त्याचबरोबर या ठिकाणी काय होतं, बाईंग लिक्विडिटी आपल्याला बघायला भेटते. जशी बाईंग लिक्विडिटी बघायला भेटली ना, प्रिव्हियस स्विंग जो होता ना, तो ब्रोक नाही झाला. अगेन अपसाईडसाठी मुवमेंट आली. आपल्याला काय झालं, चांगल्या प्रकारे या ठिकाणी 1:1च्या रेशोनी या ठिकाणी प्रॉफिट जनरेट झालेला आहे. आणि तेच जर बघतो ना आपण, तर या ठिकाणी तेच जर बघतोय ना, तर जबरदस्त तेच जर बघतो ना आपण ऑप्शन प्रीमियममध्ये, तर अपसाईडची म्हणजे शॉर्ट कवरिंग या ठिकाणी आलेली. जनरली शॉर्ट कवरिंग काय असते माहिती का, ज्यावेळेस ज्यावेळेस ही सेल साईट ज्यावेळेस रिटेल ट्रेडर किंवा इन्स्टिट्यूशनल ज्यावेळेस सेल करतात ना, तर ते हेवी क्वांटिटीने करतात. आणि जशी त्यांची पोझिशन रिव्हर्स किंवा अशी स्ट्रॉंग बाईंग मोमेंटम ज्यावेळेस येतो ना, त्यावेळेस ते काय करतात माहिती का, या ठिकाणी एक्झिट मारण्याचा प्रयत्न करतात विथ हेवी क्वांटिटी. त्याच्यामुळे मग अशा मुवमेंट क्रिएट होतात. तर त्याला शॉर्ट कवरिंग बोलतात. तर अशा प्रकारे ना आपण काय करतोय, नेक्स्ट ट्रेड जसाही येईल ना, आपण काय करतोय, तो इनिशिएट करण्याचा प्रयत्न करतोय. तर ह्या ट्रेडमध्ये आपल्या जवळजवळ आज 20,000चा या ठिकाणी प्रॉफिट जनरेट झाला होता. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, बिटकॉईनमध्ये एक ट्रेड इनिशिएट केलेला आहे डाऊन साईडसाठी. आणि तेच जर बघतो ना, 1:1च्या रेशोने आपण त्याचं टार्गेट आणि स्टॉप लॉस देखील सेट केलेला आहे. रिव्हर्सल ट्रेड आपण या ठिकाणी इनिशिएट केलेला आहे. आणि तेच जर बघतोय ना, तर या ठिकाणी ना रेसिस्टन्स क्रिएट झाला आहे थोडासा. कारण जर बघतो ना, सकाळपासून बिटकॉईन जबरदस्त बाईंग साईडला ट्रेड होत होता आणि थोडासा सेलिंग येईल किंवा सेल ऑफ येईल ना, या हेतूने आपण या ठिकाणी ना 1:1च्या रेशोने या ठिकाणी ट्रेड इनिशिएट केलेला आहे. आणि या ठिकाणी आपल्या बॉटने देखील आपल्याला सेल सिग्नल जनरेट करून दिला आहे. आणि आत्ता बघतोय तर या ठिकाणी रेसिस्टन्सची लाईन देखील मार्क करून दिलेली. ज्यावेळेस सपोर्ट अँड रेसिस्टन्स मार्क करून देतो ना, तर मोस्ट प्रॉबेबिलिटी असते त्या ट्रेडची किती सक्सेसफुल होईल, रिगार्डलेस व्हॉलिटिलिटी पाहिजे त्या पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंटमध्ये. आणि सध्या जर बघतोय ना, तर आपली जी पोझिशन आहे ना, ती कॉस्ट टू कॉस्ट चालू आहे. आणि आपण जर बघतोय ना, तर या ठिकाणी पोझिशन आपण ही डायनेमिक अप्रोचनी एक्झिटसुद्धा करू शकतो. आपण त्यावर मग कसं एक्झिट करायचं काय ते त्याचे पॅरामीटर्स जे आहेत ना, ते नेहमीप्रमाणे आपण काय करतो, जशी मोठी रिव्हर्सल येईल ना, तर त्या प्रकारे आपण तो एक्झिट करतो. किंवा मग या ठिकाणी सपोर्ट दिसला आणि सपोर्टला जर तो सपोर्ट घेत असेल ना प्रिव्हियस स्विंग लोला, तर या ठिकाणी देखील आपण ट्रेड एक्झिट करतो. अशा प्रकारचे 2-3 त्याचे क्रायटेरिया आहेत. आणि सध्या जर बघतोय ना आपण, तर आपण बँक निफ्टीमध्ये ट्रेड केला, इनिशिएट केला होता. आणि बँक निफ्टी जर सध्या बघतोय ना, तर जबरदस्त अपसाईडसाठी ट्रेड झाली. या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण निफ्टीला लॉंग केलं होतं. आणि ते बघतो ना, तर डाऊन साईडची मुवमेंट या ठिकाणी आली होती आपल्यासाठी. तर आपण स्टॉप लॉस जो आहे ना, आपला स्टॉप लॉस ह्या लेवलला ठेवला. तर आपल्या स्टॉप लॉसपासूनच अगेन काय झालं, सपोर्ट क्रिएट केला बँक निफ्टीनी. आणि अगेन अपसाईडची मुवमेंट झाली. या ठिकाणी रेसिस्टन्स होता आणि आपण बघतोय ना, तर रेसिस्टन्स देखील या ठिकाणी काय केलेलं आहे, बँक निफ्टीने रिस्पेक्ट केलेला आहे. अगेन या ठिकाणी सेल सिग्नल जनरेट केलेला आहे. पण स्टील आता जर बघतोय ना, तर आपण जवळजवळ ह्या पर्टिक्युलर ट्रेडमध्ये 21,000 रुपयाचा या ठिकाणी प्रॉफिट जनरेट करू शकलेलो आहे. त्याच्यामुळं आजचा जो डेचा कोटा आहे ना, या ठिकाणी आपला कंप्लीट झालेला आहे. मी 300 क्वांटिटीनी या ठिकाणी ना एंट्री केली होती. आणि त्यामुळं जस्ट काय करतोय, या ठिकाणी मी ट्रेड कुठलाही आता बँक निफ्टीमध्ये इनिशिएट नाही करत आहे. कारण जर बघितलं ना, वेळ 11 वाजायला आलेले अराउंड, तर त्यावेळेसच मोस्ट ऑफ द टाईम काय होतं, साईडवेज होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि सध्या जर बघतोय ना आपण, तर दोन्ही प्रीमियम जर बघतोय, तर काय होतात, मेल्टिंग लेवलला चालू, म्हणजे मेल्टच होत आहेत. आय व्ही क्रॅश होतोय दोन्ही इंडेक्समध्ये. त्याच्यामुळे दोन्हींचे जे आहेत ना, कॉल आणि पुट, त्याचे जे आय व्ही आहेत ना, ते ड्रॉप होत आहेत. कदाचित ह्या कारणामुळे आपण काय करतो, हा ट्रेड जो आहे ना बँक निफ्टीमध्ये एंट्री नाही करत आहे. आणि ते जर बघतो ना, आपला सध्या बिटकॉईनमध्ये ट्रेड एक रनिंग आहे. बिटकॉईन सध्या या ठिकाणी कदाचित सपोर्ट घेतोय आणि अपसाईडसाठी अगेन ट्रेड होण्याचे चान्सेस आहेत. पण स्टील हा ट्रेड काय करू, आपण या ठिकाणी ऑब्झर्व करू. 9 वाजून 21 मिनिटं झालेली आहे. या ठिकाणी आपण बिटकॉईन शॉर्ट केला होता. या ठिकाणी आपण बिटकॉईन शॉर्ट केला होता. 1:1च्या रेशोने आपला आहे ना 3,000चा या ठिकाणी स्टॉप लॉस सेट झालेला आहे.
आणि आपला एक टार्गेटेड झालं होतं बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये अजून तरी मी ट्रेड कुठल्याही प्रकारचा इनिशिएट केलेला नाही त्यानंतर. आणि सध्या जर बघतोय ना, बँक निफ्टीमध्ये जबरदस्त अपसाईडची मुवमेंट या ठिकाणी आपल्याला व्हिजिबल झाली होती. बँक निफ्टीमध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्या बॉटनी बाय सेल सिग्नल जनरेट करून दिला होता. त्यानंतर या ठिकाणी सपोर्ट जनरेट करून दिला. दोनदा या ठिकाणी काय केलं, त्यांनी टॅप केलं. अगेन अपसाईडची जबरदस्त मुवमेंट या ठिकाणी शो केली. आपण जर बघतोय ना, तर या ठिकाणी आपण एंट्री केली होती अपसाईडसाठी. हा ट्रेड आपण या ठिकाणी एक्झिट केला. स्टॉपलॉसच्या लेवललाच आपली प्राइस आली होती. अगेन अपसाईडची मुवमेंट आली आणि आपलं टार्गेट हिट झालं. आता जर बघतोय ना, तर डे हायला बँक निफ्टी रिजेक्ट करून डाऊन साईडची मुवमेंट झाली. या ठिकाणी मी एंट्री करणार होतो, पण स्टील आपला जो बिटकॉईनचा ट्रेड होता ना, तो बिटकॉईनचा ट्रेड या ठिकाणी काय होता, चालू रनिंग होता. त्याच्यामुळे मी या ठिकाणी एंट्री नाही करू शकलो. अदरवाईज या ठिकाणी देखील मी एंट्री करणार होतो. या ठिकाणी आपण जर बघतो ना, तर 1:1 रेशोने देखील स्टॉप लॉस टार्गेट आपलं चांगल्या प्रकारे फिक्स झालं असतं. आणि सध्या जर बघतोय ना, तर या ठिकाणी पुट जे आहेत ना, पुट थोडेसे स्पाईक मारलेले आहे. आणि आपण काय करतोय आता या ठिकाणी, हा जो ट्रेडिंग सेशन आहे ना, या ठिकाणी क्लोज करतोय. टाइम इज 11:23. सकाळी जर बघितलं ना, बिटकॉईनमध्ये आपण एक ट्रेड केला. सकाळच्या सेशनला मी कुठल्याही प्रकारचा ट्रेड केला नव्हता. त्यानंतर जर बघतोय ना आपण, तर हा फर्स्ट ट्रेड होता माझा आजचा. त्याच्यानंतर जवळजवळ 23च्या नंतर, म्हणजे मी आज सकाळी ट्रेड नाही केलेला. आत्ता 10 वाजता ट्रेड केला होता, 11 वाजता अराउंड. तर त्यामध्ये आपल्याला 3,000चा लॉस झाला आहे. त्याच्या आधी आपण काय केलं होतं, त्याच्या आधी आपण बँक निफ्टीमध्ये एक ट्रेड केला होता. त्यामध्ये आपण बँक निफ्टीचे कॉल बाय केले होते. त्यामध्ये आपण जवळजवळ 20,000चा प्रॉफिट जनरेट करू शकलो होतो. ट्रेडच्या मागचं लॉजिक देखील मी तुम्हाला समजून सांगितलं होतं. तर अशा प्रकारे हा ट्रेडिंग सेशन आहे ना, आपण काय करतोय, क्लोज करतोय. अशा प्रकारे आपण काय करतोय, हा ट्रेडिंग सेशन क्लोज करतोय. आणि आता जर बघतोय, तर आपण काय करतोय, लवकरात लवकर आपला ॲप देखील लॉन्च करतोय, जेणेकरून आपल्याला देखील ह्या प्रकारचे बाय सेल सिग्नल जनरेट करता येईल, बघता येईल व त्यावर ट्रेड करता येईल. आणि सध्या जर बघतोय ना, तर आपला जो यूट्यूब चॅनल आहे ना, तो तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा आणि कमेंट नक्की करा. सजेशन्स देत राहा. तर हा ट्रेडिंग सेशन या प्रकारे आपण काय करतोय, क्लोज करतोय.